गॅस सिलेंडरच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीचा निषेध करण्यासाठी ठाकरे सेनेच्या वतीनं जिल्हा परिषद पूनम गेट इथं चूल पेटवा आंदोलन करण्यात आलं। घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर तातडीनं कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली। हे आंदोलन सोलापूर शहरातील प्रमुख चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलं। यावेळी शिवसैनिकांनी रस्त्यावरच चूल मांडून भाकरी थापल्या आणि केंद्र सरकारचा निषेध नोंदवला। केंद्र सरकारचा धिक्कार असो, महागाई कमी करा नाहीतर खुर्ची खाली करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। यावेळी ठाकरे सेनेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। सरकारचं करायचं काय? उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा महागाई वाढवणाऱ्या केंद्र सरकारचा कुणाचा? छत्रपती शिवाजी महाराज की गॅसचे दर वाढवणाऱ्या मोदी सरकारचा, गॅसचे दर वाढवणाऱ्या मोदी सरकारचा, महागाई वाढवणाऱ्या मोदी सरकारचा। जय भवानी, जय भवानी। गॅस दरवाढ करणाऱ्या सरकारचा, मोदी सरकारचा, फडणवीस सरकारचा, शिवसेना। गॅस दरवाढ रद्द झालेच पाहिजे, गॅस दरवाढ रद्द झालेच पाहिजे। अरे आवाज कुणाचा? गॅस दरवाढ रद्द झालेच पाहिजे, गॅस दरवाढ रद्द झालेच पाहिजे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या कमर्शियल गॅसचे दर या सरकारने वाढवलेले, केंद्र सरकारने या 5 राज्यातल्या निवडणुका झाल्यानं पैसे वाटण्याचे पैसे वसूल करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये टॅक्स वाढवलेले आहेत। 2-3 जिल्ह्यामध्ये आपल्याला पेट्रोल मिळत नाही, डिझेल मिळत नाही। अशा प्रमाणे या महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्यातल्या जनतेच्या खिशातून पैसे काढून घेत आहे। एकीकडून लाडकी बहीण नावाखाली योजना द्यायच्या, वेगवेगळ्या योजना द्यायच्या। आपण बघता महाराष्ट्रामध्ये लहान मुलीवर बलात्कार होतात, सोलापुरामध्ये कमीत कमी 6 मर्डर झालेले आहेत। त्यामुळे घर खातं राज्य सरकार, केंद्र सरकार निष्क्रिय ठरलेलं आहे। आम्ही दोन्ही राज्य आणि केंद्राच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करतो आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वाढवण्यासाठी आणि साहेबांचा हात बळकट करण्यासाठी सर्व पक्ष आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो। महिलांना तर प्रचंड त्रास आहे, बघता तुम्ही की सगळ्यात जास्त खरं तर महिलांना आहे। त्यामुळे याच्या निषेधार्थ आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला सगळे पदाधिकारी निवेदन। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी जे अन्यायकारक गॅस दरवाढ केलेली आहे, या दरवाढीचा आम्ही सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने प्रथमतः आम्ही निषेध व्यक्त करतोय आणि सोलापूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण देश पातळीवर ज्या लोकांना, गोरगरिबांना, सामान्य माणसांना कुठेतरी चहा पाणी नाश्ता करून जगायची वेळ येते, अशा लोकांचा पोटाचं अन्न या सरकारने हिरावून घ्यायचं काम केलेलं आहे। कारण एवढी दरवाढ केली की या दरवाढीचं रेकॉर्ड झालेलं आहे। कारण संपूर्ण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एवढीच मोठी दरवाढ कुठल्याही पंतप्रधानाच्या काळात झाली नव्हती। ही एक प्रकारची गिनीज बुक मध्ये नोंद करावी, एवढी मोठी दरवाढ या शासनाने केली आणि या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीने आम्ही याचा निषेध करत आहोत आणि संपूर्णपणे ही दरवाढ केलेली रद्द झाली पाहिजे अशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी करत आहोत। आणि याच ठिकाणी कलेक्टर ऑफिसच्या समोर आपण भाकरी तयार करून या शासनाला पाठवायचं आंदोलन केलंय। चूल पेटवून लाकडावर भाकरी शिकवून आपण या ठिकाणी सरकारला भेट देणार आहोत। साहेब जेव्हा सत्तेवर यायचे होते तेव्हा ते म्हणत होते की मनमोहन सिंग महागाईच्या मवर बोलत नाही, परंतु आता आजची एबीसीडी होऊन गेली परंतु मोदी सरकार काय बोलत नाही। अशी परिस्थिती 30-30% म्हणजे गॅसची दरवाढ होते। रशिया आपल्याला स्वस्त तेल देत होतं, ट्रम्प म्हणला घेऊ नको, ह्या मोदीने लगेच बंद केलं घ्यायचं आणि ह्या युद्धाच्या ह्याच्यात जे रशियाचं स्वस्त तेल मिळत होतं जेणेकरून भारताच्या नागरिकांचा फायदा झाला असता, ते भारताला आज महाग तेल घ्यावं लागतंय, गॅसची टंचाई झालेली आहे। आणि या सर्वाच्या निषेधार्थ, कारण जो व्यावसायिक गॅस आहे तो सर्वसाधारणपणे हॉटेलवाले आणि उद्योगवाले वापरतात, त्यामुळे सर्व वस्तूंच्या किमती वाढणार आहेत
आज गोरगरीब सोलापुरात भजीपाव खाऊन जगतात, परंतु त्या गाडीवर जो गॅस आहे तो आता तिपटीने वाढल्यामुळे 3000च्या पुढे गेलेला आहे. त्यामुळे साहजिकच गोरगरिबांना याची पहिला झळ पोचणार आहे. आणि दुसरं, जेव्हा हे गॅस सिलेंडर आपल्या घरी पोहोचवतात 30 ते 50 रुपयाची लूट चाललेली आहे. आणि गृहिणी असू द्या किंवा व्यावसायिक असू द्या, या सर्व प्रकारला कंटाळे आहेत. परंतु भाजप फक्त राम नाम जपमा पळाया माल आपला असा धंदा चालू आहे आणि गोरगरीब त्यामुळे होरपळत आहेत. त्यामुळे आज शिवसेनेने या ठिकाणी ज्याप्रमाणे मोदी म्हणत होते खाऊंगा ना खाणे दूंगा, त्यामुळे गरिबांचं जीवन दुष्मय झालेलं आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी शिवसेनेनं आज हे चूल मांडव आंदोलन केलेलं आहे आणि या ठिकाणी भाकऱ्या तयार करून मोदी सरकारला हे पाठवणार आहे.